महाविकास आघाडीचे दोनही आक्रमक नेते आज आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। एक म्हणजे अंबादास दानवे आणि दुसरे म्हणजे जितेंद्र आव्हाड। दोघांचे खूप खूप स्वागत। दोघांच्याही पक्षाची परिस्थिती सारखी आहे। दोघेही पहिल्यांदा म्हणजे पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहेत। आतापर्यंत जे काही सर्वे आले त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी ही सत्ता स्थापन करेल असा एक अंदाज आहे। एक सर्वे आहे त्यामध्ये 50-50 असं आहे। तर अंबादास दानवे, सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न विचारते, काय वाटतं हे सर्वे खरे आहेत की त्याहून जास्त? वाटतं आमचे दोघांचे चेहरे जर बघितले तर तुम्हाला एक लक्षात येत असतील, ह्या सर्वेंच्याही पुढे आम्ही जाऊ। सर्वेवर आमचा विश्वास नाही, कारण मोदींच्या वेळेसही 400 आणि 450 सांगितलं होतं। आकडे किती येतात मलाही माहिती नाही, पण आज महाराष्ट्रात ज्यावेळेस गावोगाव खेड्यापाड्यात आम्ही फिरतो, जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनं इतकं ताकदीनं उभं आहे की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात परिवर्तन शक्य एकदम 100% होणार म्हणजे होणार अशी परिस्थिती आहे। कारण जनता, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बेरोजगार तरुण असेल, माता भगिनी असेल, हे सगळे घटक आज महाविकास आघाडीच्या बाजूनं उभे राहिलेले आहेत। कारण ज्या पद्धतीनं राज्याचा कारभार भ्रष्टाचाराचा, टक्केवारीचा सगळा चालू, याला जनता विटलेली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गद्दारी। ही गद्दारी महाराष्ट्राला कधी पचनी पडेल, कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा आहे। इथं निष्ठावानांना स्थान आहे, इथं मुरारबाजीला स्थान आहे, इथं तानाजी मालुसरेला स्थान आहे, इथं बाजीप्रभूंना स्थान आहे, इथं खंडूजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ्याला या महाराष्ट्रात मुळी स्थान नाही। आणि मला वाटतं तसंच या निवडणुकीतसुद्धा 100% झाल्याशिवाय राहणार नाही। लोकसभा निवडणुकांमध्ये एम फॅक्टर चालला असं भाजप म्हणते। आत्ता यामिनी जाधवांचं काल आपण पाहिलं तर त्यांनी बुरखा वाटप करायला सुरुवात केलेली आहे। तिथे विधानसभेला खरंच हा फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूने असेल असं आहे। चंद्रपूरमध्ये किती मुसलमान आहेत, गडचिरोलीमध्ये किती मुसलमान आहेत, नाशिकमध्ये किती मुसलमान आहेत, दिंडोरीमध्ये किती मुसलमान आहेत। नरेटिव्ह सेट करण्यासाठी पण थोडंसं डोकं वापरा। 4 मतदारसंघांमध्ये काय त्यांचा प्रभाव पडला तर डायरेक्ट मुसलमानांवर आरोप, वोट जिहाद, वोट जिहाद, वोट जिहाद। सांगा ना, सुधीर मुनगंटीवार 2.25 लाखांनी हरले, त्यांच्या मतदारसंघात ते 83,000 मागे गेले। म्हणजे याचा अर्थ सत्सद विवेक बुद्धी असलेल्या शांतताप्रिय हिंदूंनी त्यांचा प्रभाव केला। आपण देशाबाहेर जाऊया, अयोध्येमध्ये पराभव झाला। म्हणजे श्रीरामाचा जिथे जन्म झाला, यांनी राम मंदिर जिथे बांधलं, प्रचंड हिंदू आम्हाला पाठिंबा देतील, तिथे एक मागासवर्गीय ओपन जागेवर निवडून आला। त्याच्यातली सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगतो, राम जिथे जिथे स्पर्श करून गेले आहेत असं जे म्हणतात त्या सगळ्या जागा BJP हरल्या। महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, नाशिक हरले, रामटेक हरले, रामेश्वरपुरम हरले। कसं काय? रामालाच नको ते झालेत की माझा वापर करतो तुझंच कारण नसताना। तर राम मंदिर, राम मंदिर, राम मंदिर, राम मंदिर, इतके कोटी रामाला दररोज आंघोळ घालतायत। कसं? स्वतःच्या हाताने नाही, बरोबर रामाच्या डोक्यावरनं पाणी गळते। म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा झालेली आहे। महाराष्ट्रात 50% खाली काय मागतच नाहीत, आणि 50% मधले 10% ॲडव्हान्स टेंडर आले जमा करा। 50% कर्नाटकातही नव्हतं। कर्नाटक तर 40%वर अडकलं होतं, इथे तर 50%च्या खाली बोलायलाच तयार नाही कोणी। पण आता सरकारकडे लाडकी बहीण योजना आहे, तर मला दोघांनाही विचारायचं आहे, लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरते महायुतीसाठी असं नेते म्हणतायत। हे पहा, मध्य प्रदेशच्या धर्तीवर त्यांनी ही योजना आणली। मध्य प्रदेशमध्ये मागच्या 3 महिन्यापासून ही जी लाडली लक्ष्मी योजना आहे, याच्यामध्ये 1 रुपया या लक्ष्मीला दिले गेलेले नाही। आणि मला असं वाटतं गेम चेंजर असेल तर लोकांना हे कळतं, निवडणुकीसाठी अशा खोट्या घोषणा केल्या जातात, खोट्या योजना आणल्या जातात। मागच्या काळातल्या अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत, विकासाच्या असतील, वेगवेगळ्या असतील, शेतकऱ्यांना मदतीच्या असेल, याच्यातला 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही। पण तुमचे संजय राऊत म्हणतात आम्ही 3,000 देऊ, सरकार आले तर देऊ ना, पण सरकारची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे ना। आज विकास कामं बाजूला ठेवून जर लाडकी बहीण आहे, आता रस्त्यावरचे खड्डे बुजवायला 1 रुपया नाही, सरकारकडे 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे। आणि हे असताना अशा योजना, आम्ही या योजनेला आमचा विरोध नाही आहे, पण तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना येतात, याला आमचा विरोध आहे।
लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दादांनी हायजॅक केली. असं आहे, ती पास कोणाच्या नावाने झाली? मुख्यमंत्री ना. आता एकीकडे उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मग दुसरा बॅनर देवाभाऊ लाडकी बहीण योजना. यांच्या आपापसातच इतकी रस्सी खेच आहे की योजना कोणाची हेच कळत नाही. खरी योजना सरकारची असते, लोकांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं तुम्ही वाटता, हे कोणाच्या नावावर नसतेच. पण आता प्रत्येकाला हौस आहे त्या सत्ताधाऱ्यांमध्ये की हे माझ्याच नावावर झालं पाहिजे, हे माझ्याच नावावर झालं पाहिजे. ही रस्सीखेच चालूच राहणार. ह्या म्हणजे कोणीही एकापेक्षा एक कमी समजत नाही ना. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे 3 दावेदार आहेत तिथे, त्यामुळे काय ते चालूच राहणार. या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं दोघांचं एकमत आहे. आता फक्त एवढं सांगाल की पुढचा मुख्यमंत्री कोण? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. नाही, मला नाव सांगाल. उद्धव ठाकरे, मग शरद पवार गटाचा मुख्यमंत्री, की मग काँग्रेसमध्ये चर्चा आहे ती म्हणजे नाना पटोलेंच्या नावाची? हे पहा, आम्हाला मुख्यमंत्री कोण होईल याच्यापेक्षा सगळ्यात आधी हे गद्दार, महाराष्ट्राला लुटणारे, हे लुटारू सगळ्यात आधी बाहेर काढले पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. पण उद्धव साहेब म्हणाले की एक चेहरा द्यायला हवा. देतील ना, सगळे मिळून ठरवतील आणि देतील. या निर्णयाची चर्चा मी करूच शकत नाही. मी 3ऱ्या फळीतला आहे ना. पहिल्या फळीतले ठरवतील आपल्याला काय करायचं आहे. जिथे आपल्याला करायचंच नाही काही तिथे बोलावं कशाला? आपल्याला विचारण्यात का मुख्यमंत्री कोणाला करावं? नाही. आता पवार साहेबांबरोबर सगळ्यात जास्त निष्ठावान जर कोणी असतील तर ते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, म्हणून तुम्हाला विचारलं. शरद पवार सक्षम आहेत ना निर्णय घ्यायला. ते काय माझं ऐकणार आहेत? जितेंद्र म्हणाला याला करा, नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी आणि सोनिया आणि खरगे साहेब बसतील दिल्लीत, ठरवतील. आणि आधी चेहरा देणार का? ते ठरवतील ना. आपण कोण ठरवणार आहे? भाजपा म्हणते की शरद पवारांच्या मनात 3 नावं आहेत, मात्र त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही. वाटतं भाजपने आधी त्यांचंच काय होणार बघा. तुमचे 110, 115 असून 40 घेऊन येणारा, गद्दारी करणारा मुख्यमंत्री होतो. आधी तुमचं बघा. तुमचे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात काय हाल होतात ते एकदा बघा. तुम्हाला तरी जाहीर करतात का ते, हे बघा, मग आम्हाला शिकवा. सगळ्यात आधी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी दिलं होतं. आता होईल तसं एकमत होईल? मला हे कळत नाही की शरद पवारांच्या मनात काय हे देवेंद्र फडणवीसांना कळतं कसं? गेले 70 वर्षात महाराष्ट्राला कळलं नाही त्यांच्या मनात काय. प्रतिभा काकींना कळत नाही, उद्या सकाळी ते काय करणार आहेत. या हाताचं कळत नाही, देवेंद्र भाऊंना कळतं. शरद पवारांना ओळखणं एवढं सोपं नाही हो. त्याच्यामुळे या गोष्टींपासून आपण लांबच राहतो. ते सांगतील तो आदेश, एवढंच बोलायचं आणि गायब व्हायचं. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.